हे आपले डुंगी, हा डुंगीचा डोंगर बोलतात डुंगी. ही एक जागा गेली, ही नवाबची जागा होती, ते एका पर्सनने विकत घेतली. तिसऱ्यांदा तो उतरून घेऊन गेला आंबे, आपल्या आंब्यावरचे 3rd टाईम काढले आंबे त्यांनी. फक्त आंबे देऊन नाही गेले. काय मजुरी आहे बघा ह्या लोकांची. म्हणजे आपलेच आंबे, आपली जागा, आपले कलम, आपल्यावर वागतात बघा कसे. चिकू आलेत. हा बघा पडला. एवढे काजू भेटलेत आपल्याला. अजून आहेत वरती, पण चढावं लागेल त्याच्यावरती, काजूवरती तसे खूप आहेत. हा बघा आपल्या रायवळ आंब्याचा एक आंबा भेटला आपल्याला, पिकलेला आंबा आहे बघा. पुढे आपले रायवळ आंबा आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुण्याचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही जातो आहे आपल्या कलमांच्या बागेमध्ये, आंब्यांच्या बागेत आंबे बघायला. आपल्याबरोबर आरवी आली आहे, सात्विक आहे, आरुष आहे, मागे अन्वी येते. आंबे दिलेत आपण दुसऱ्यांना, म्हणजे बागेवरती आलेला पीक देतो. तर त्याने 2-3 पीक घेऊन गेले, ते आम्हाला काय माहीत नाही, कळलं नाही, कारण की सांगितलं पण नाही. आता आले तसं कळलं आहे, जाऊन येतो बागेमध्ये, बघूया. आपल्याला आंबे देणार होते. हा आपला परसाव, आतमध्ये खोप आपली ती फाट्यांची, पावसाच्या अगोदर अशी बघा फाट्याने खूप भरली जाते. हे लाकडं, हे आपले चिकू आणि पेरू वर खाऊन टाकलेत. खाली बघा पुरा पेर पडला आहे चिकू आणि पेरूंचा. हे बघा चिकू मस्त आपले आले. चिकू होते, चिकू धरतात. हे बघा चिकू आपले, हे चिकू आलेत. हे आपले चिकू, हा परसाव आपला. पेरू तिकडे आहे. चिकू तसे आले भरपूर, पण माकडे ठेवतच नाही. पुढे नाही जायचा बच्चा. इथून सरळ आपल्याला 5 मिनिटावरती आपला आंब्यांची बाग आपली. म्हणजे आंबेवाले आंबे गेले, काढून पण घेऊन गेले, आम्हाला कळलं पण नाही. सकाळ लवकर यायला वाटतं. हे पडलेले असतील आंबे, ते काय ठेवतात ना. का आंबे काढून घेऊन गेलेत. हे काय आंब्यावर सगळेच काढून गेलेत, काय आंबे ठेवलेतच नाही. आम्ही काजूचे काजू पण धरले बघा मस्त. काजू आहेत हे बघा. काजू आहेत. ठीक आहे, काजूवर आहेत. काजू आहे आपलं, काजू काढायचं आहे. हा बघा पडला, एक पडला. हे बघा काजू काढलेत आपण. आणि वरती मोठे मस्त आहेत, ते पाडून बघा दगडाने पडतात का. हे बघा इथे आहेत. ट्राय करतो. हा बघा, येस इथे आहे. पडले बघा, दोन्ही पडले. हा एक पडला, एक आतमध्ये पडलाय. तर घेऊन येऊ आपण. एक इथे पडला बघा. हा बघा, आपण आलो आंब्यासाठी, आपल्याला आंबेच नाही मिळाले. म्हणजे आंबे बघा आलो, आंब्यावाल्याने आंबे सगळे काढलेत. म्हणजे आमचे पेट्या असतात, 4-5 पेट्या आमच्या असतात.
पण तो भेटलाच नाही. तिसऱ्यांदा घेऊन गेला आंबे. हे बघा पूर्ण सगळे आंबे उतरवलेत. काही नाही, आंब्यावर आंबेच नाही आहेत. आंबे सगळे घेऊन गेलेत. हे काही पडलेले आंबे खाली. हा बघा आपल्या रायवळ आंब्याचा एक आंबा भेटला आपल्याला. पिकलेला आंबा आहे बघा. पुढे आपले रायवळ आंबा आहे. आंब्यावरून सगळे आंबे काढून घेऊन गेले. सगळे आंबे काढलेत. आंब्यावरचे कलम, पिकलेले आंबे सगळे काढून घेऊन गेले. तो हा आपला रायवळी आपला आंबा आहे. एक मिळाला रायवळचा आपला आंबा. बघा मस्त पिकलाय बघा आंबा. आंबे खूप आहेत आंब्यावरती, रायवळीवरती. पण कलम आपले आंबे हापूस आंबे. तिसऱ्यांदा तो उतरून घेऊन गेला आंबे आपल्या आंब्यावरचे. थर्ड टाईम काढले आंबे त्यांनी. फक्त आंबे देऊन नाही गेले. एकही आंबा दिला नाही आहे. दरवर्षी नाटके करतो. खाते बागेच्या लवकर 4-5 जण आहेत काढायला. हां सात्विक कुठे आहे? एवढे काजू भेटलेत आपल्याला. अजून आहेत वरती, पण चढावं लागेल त्याच्यावरती. काजूवरती तसे खूप आहेत. मोठे मोठे काजू आहेत. थोडेसे मिळालेत आपल्याला. हे थोडे काजू भेटलेत आपल्याला. तुम्ही जेवलात का? तुम्ही जा तिथं. हां जाऊन बघतो इकडे. तुम्ही जेवलात का? हा जेवलात? कोण? तुम्ही जेवलात का? आता बनवतो आम्ही. अच्छा. एवढे काजू मिळाले आपल्या काजूवरचे. हे बघा काजू भेटले एवढे आपल्याला. काजू भरपूर वरती आहेत. चढावं लागेल. आम्ही निघालो आहे. पुढे जाऊन बघतो आपल्याला आंबे भेटतात का. मंडळ आम्ही आता इकडे जातो आहे. ह्या दुसऱ्यांची बाग आहे तिकडे ते आंबे उतरतात असं ते आपल्याला राखणार आले ते काका सांगत होते. बघूया, कारण की डील झाली होती. हे 6 पेट्या आमच्या आणि थोडे पैसे. म्हणजे बाग आपली, आमची बाग. पण ते येणारा पीक आम्ही त्यांना दिला होता. त्याच्यामध्ये पण ते अशी मगजमारी करत आहेत. कारण की नेहमीच झालं त्यांचं नखरे त्याचे वाढत चालले. जाऊन बघतो मी. बघूया. ही एक समोरची कोणतरी विकत घेतली जागा आहे बघा. थोडं डेव्हलप करतात इथे. JCBने थोडे काम केलं ह्याच्यामध्ये. सगळे दगडवड काढलेत. हे असे तारा लावून घेतलेत लाईन वाईज असं. हा रोड गेला पुढे खाली. इकडे ट्रक वगैरे जातात पुढे. आपल्या तिकडे तिथून पुढे खाली राईटला जायचं आहे. हे आपले डुंगी. हा डुंगीचं डोंगर बोलतात डुंगी. ही एक जागा गेली. ही नवाबची जागा होती. ते एका पर्सनने विकत घेतले आणि तो इथे आता डेव्हलपमेंट करतो आहे. वरती ह्या साईडला एक बंगला आहे, घर आहे त्याचं. मला कोणाचा आवाज तर नाही येत आहे. ते बोलले इकडे आहेत पण कुठे दिसत नाही. कुठं आहेत की नाही आहेत काही कळत नाही. एक पाटलांची बाग आहे खाली. त्या बागेमध्ये आलेत असे ते बोललेत. कुठे आहेत कोण दिसत नाही आपल्याला आतमध्ये. कोण आहे का आतमध्ये? कोण दिसत नाही आहे. आहेत की नाही आहेत. आंबे काढताना कोण दिसत नाही आहे. ही एक पाटलांची बाग आहे. हे पण तिने आंबे दिले ते बघ. इथे समोर राखण करतात. कोण दिसत नाही इथे. इथून मग गेलेत निघून ते. इथे आंबे उतरतात, इथे आंबे ठेवतात ह्या ठिकाणी. पण इकडे पण नाही आहेत. फसवा अशी चालली बघा आंब्यावाल्यांची. हां
कोणच नाही आहे इकडे. हे बघा लांब लांब तर कोण नाही आहे, कोणच नाही आहे. काय मजुरी आहे बघा ह्या लोकांची. म्हणजे आपलेच आंबे, आपली जागा, आपले कलम, आपल्यावर वागतात बघा कसे हे लोक. हे आलू बघा, आलू भरपूर पकडलेत पण पिकलेत नाही. म्हणजे पिकतात पण पोरं घेऊन गेले असतील. पोरं का रेग्युलर हे आपल्या मैदानाच्या बाजूलाच आहे आलू आहे ना, खूप आलू आहेत आपल्याकडे आजूबाजूला गावाच्या. मस्त लागतात खायला, असे एकदम ब्राऊन कलरचे होतात पिकल्यानंतर. आहेत खूप आहेत वरती, पण ते पटकन पडतात खाली पिकल्याला. आणि त्याचाच खासियत काय माहिती आहे मंडळी, तो आलू आहे ना एवढ्यासोबत पूर्ण हिरवागार असतो. एवढं एक तो पिकत कसं एक एक डॉट डॉट पिकत जातो, थोडासा पिकतो म्हणजे पूर्ण एक आंबा कसा असं पिवळत जातो असं नाही. हा एक साईडला थोडासा एक डॉट ब्राऊन होतो, मग तो कवर करतो ब्राऊन 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 पूर्ण, मग तो पिकतो असं आहे. मग थोडा डॉट असेल तर घेऊन गेलात ना तो संध्याकाळपर्यंत पूर्ण पिकून जातो आलू असं. आणि ते आलू कसे माहिती आहेत का, पिकले आलू असे पण खाऊ शकतो. आणि ते सुकवायचे, काढायचे, सोळायचे, म्हणजे असे पाट करायचे, त्याचे 5-6 पाट करायचे आणि सुकवायचे. आणि नंतर वर्षभर कधीही खाऊ शकतो. करवंद पण सेम ही प्रोसेस करून खायची, भारी लागतं खायला. मस्त बघा वातावरण गावचं, मस्त थंड हवा सुटले. मेन हवा सुटले पण भारी वाटतंय. आरूस थकला बघा. काय आरू तू गावीन थकलास हां? मजाली गावला तुला, धमाल केलीस. आंबे काजूला गेलेलास की नाही? आज तर काजू काढून आलो आपण. तू गेलेलास की नाही? हे आमच्यावर माझ्यावर आलास तू. मी गेलेलास कुठे? आम्ही कुठेतरी फिरत गेलेलो खालती काजू काढायला. हां मी याच्या आधी. अच्छा, मस्त हवा सुटली बघा, थंडगार हवा सुटले. हे बघा हे रोडचं काम चालू आहे. पुढे एक टिटवी म्हणून गाव आहे, धनगरवाडा बोलतो त्याला, टिटवी धनगरवाडा. त्यांचा रोड आता इथून जातो आहे, इथून पास असा पुढे बाहेरून जाणार. हा पहिला इथून गावातून असा होता, मग असं त्यांना रोड वाढवायचं, त्यामुळं गावची गावची जागा आहे आणि बाजूला हॉस्पिटल आहे, तर तिथं जागा वाढू शकत नाही. इथून पुढे हे आमची जागा आहे त्यामुळे वाढू शकत नाही. मग त्यांना आता बाहेरून जागा पाहिजे, त्यांनी इथून करून घेतले. हा रोड सरळ पुढे टिटवीला, बाहेरच्या बाहेर रोड त्यांचा निघणार. पुढे आपली जागा आहे ना गुंडीच्या माळावरती, तिथे त्यांचा रोड निघेल बाहेर. हा आपला क्रिकेटचं मैदान पोरांचं खेळायचं, एवढा मोठा आहे बघा मैदान आमचं. आणि मोठी टुर्नामेंट होते इथे क्रिकेटची, महालोर प्रीमियर लीग. आणि मेन म्हणजे आमची झाले 2 वर्ष झाली आमची गावची ही लीग यूट्यूब लाईव्ह असते. आणि अरेंजमेंट खूप भारी असतो पोरांचा, मजा करतात पोरं. आणि बरोबर चैत्र झालं हनुमान जन्मोत्सवच्या 2-3 दिवशी आपले टुर्नामेंट असतात इथे क्रिकेटचे, तर मजा करतात. काही पोरं तेव्हा आलेत गावाला, अजून आहेत काही लहान पोरं पण आहेत, शाळेला सुट्ट्या पडल्या ते पण आहेत. मस्तपैकी इकडे बसून आराम करतात बघा सगळे. तिकडे काही टेपोमध्ये झोपलेत पोरं, काही तिकडे इथे या आंब्याकडे झोपतात. इथे एक मोठा आपला मोकाचा आंबा इथे होता, तर लोक नाही ह्याच्या खूप मोठा होता, विसर्जन खूप मोठा होता. लोक इकडे सगळे झोपायचे, चट्ट्या टाकून इकडे झोपायचे आंब्याखाली. अरे खूप मोठा होता, असा परस पसरलेला होता पूर्ण. आणि एक इथे एक होता ना आपला मैदान, पूर्ण परिसर मोठा आपला क्रिकेटचा मैदान. हा आपलं गाव महालोर, हा हॉस्पिटल आहे. इकडे तो गाव गेला पुढे टिटवी. इकडली हवा खूप सुटली बघा ना, इकडे खूप हवा सुटली म्हणून काय वाटत नाही उन्हामध्ये फिरायला गावाला. गावची हेच खासियत आहे मंडळी. आम्ही आलो आहे आमच्या जागेमध्ये, बागेमध्ये आलो आहे. ॲक्च्युली कोकमाची झाडं लावायला आलो आहे. कोकमाच्या आम्ही कोकमा आणली होती, त्याच्या बिया आहेत. तर मी बोललो लावून जाता जेवढी जगते तेवढं जगतील, कारण की आता पाऊस चालू होईल थोड्या दिवसामध्ये. बघूया लावून ते होतं. एक लावली होती, एक लास्ट टाईम लावली होती. जे स्पेस ठेवते की आपले आंबे आहे तिकडे आजूबाजूला, इथे आंबा आहे मध्ये जागा आहे, तर म्हणजे इथे एक होऊ शकतो. बाकी तिकडे लावूला जागा नाही, गर्दी होणार. आपली कलमांची बाग आंब्यांची, करवंद आहे पण करवंद इकडे वरती आहेत, हात पुसत नाही, खाल्ले सगळे काढलेले आहेत करवंद.
हे बघा इथे थोडे आहेत बघा समोर. हे बघा मुंग्या आहेत त्याच्यावरती. हे बघा